नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा मित्रांनो, आपण आजपासून एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे की या सिरीजमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे त्यासाठी आपण चॅप्टर वाइज संभाव्य प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे। या सिरीजमध्ये एकूण 200 प्रश्न, बघा मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण एकूण 200 संभाव्य प्रश्न आणि त्यांचं ॲनालिसिस बघणार आहोत। आणि दररोज, बघा मित्रांनो, ही सिरीज दररोज रात्री 9 ते 10 या वेळेत होणार आहे। कधी होणार आहे? दररोज रात्री 9 ते 10 या वेळात ही सिरीज घेतली जाणार आहे, बरोबर। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला 200 संभाव्य प्रश्नांची चॅप्टर वाइज PDF देखील शेअर केली जाणार आहे। जसं आजचा आपण जो पहिला कंटेंट घेऊन आलेलो आहोत तर तो काय आहे? जमीन सुधारणा आहे, लँड रिफॉर्म्स आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जमीन सुधारणा किंवा भूसुधारणा नावाचा जो कंटेंट आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा कंटेंट आहे आणि याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे। मग या चॅप्टरचा किंवा या कंटेंटचा अभ्यास करताना आपण कोणकोणता कंटेंट वाचला पाहिजे आणि याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत। मग त्यामुळे जर तुम्हाला पुढचे कंटेंट जर तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक करणं गरजेचं आहे, कमेंट करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि सबस्क्राईब केल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही, ठीक आहे मित्रांनो। आणि बेल आयकॉन प्रेस करायचा जेणेकरून आपले जे नवीन कंटेंट आहे ते कंटेंट तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो। आणि आता तर ही संभाव्य प्रश्नांची सिरीज 15 दिवस चालणार आहे, म्हणून दररोज 15 दिवस रात्री 9 ते 10 या वेळेत लाईव्ह लेक्चर होणार आहे। त्यामुळे या कंटेंटसाठी तुम्ही रेडी असायला हवं, ठीक आहे मित्रांनो। तर बघा, आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे, इकॉनॉमिक्स बाय सुशील सर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ठीक आहे। या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे। आता जाऊया मित्रांनो जमीन सुधारणा या कंटेंटकडे की या कंटेंटचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, जमीन सुधारणांना आपण 2 गटांमध्ये डिवाइड करणार आहोत। ज्या जमीन सुधारणा केल्या जाणार आहेत, एक स्वातंत्र्याच्या अगोदरची काय कंडिशन होती जमीन सुधारणांबाबत आणि स्वातंत्र्यानंतरची काय कंडिशन झालेली आहे, या सर्व गोष्टी आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत। तर मग बघा मित्रांनो की स्वातंत्र्याच्या अगोदर जमीन सुधारणांशी संबंधित ज्या काही पद्धती होत्या त्या आपल्याला माहिती होत्या मित्रांनो की ब्रिटिशांनी काय केलेलं होतं रे मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही भूसुधारणा राबवलेल्या होत्या। कोणी राबवल्या होत्या? या ब्रिटिशांनी राबवलेल्या होत्या। आणि या ज्या सुधारणा आहेत मित्रांनो, तर या सुधारणा ऑलरेडी तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकलेला आहात, बरोबर। ऑलरेडी तुम्ही इतिहासामध्ये शिकलेला आहात। आधुनिक भारताचा इतिहास या कंटेंटमध्ये तुम्हाला ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा या कंटेंटमध्ये तुम्हाला भूसुधारणा नावाचा कंटेंट दिसेल आणि त्या कंटेंटमध्ये तुम्हाला मग ही बोली पद्धत काय होती, वार्षिक बंदोबस्त पद्धत काय होती, पंचवार्षिक बंदोबस्त पद्धत काय होती, कायमधारा पद्धत काय होती, महालवारी जमीनदारी पद्धत काय होती, मालगुजरी पद्धत, म्हणजे हे सगळे बघा, महालवारी पद्धतीलाच काय काय म्हटलं जायचं, जमीनदारी पद्धत म्हटलं जायचं, जागीरदारी म्हटलं जायचं, बिस्वेदारी म्हटलं जायचं, मालगुजरी म्हटलं जायचं, खोतदारी म्हटलं जायचं, बरोबर। तर हे महालवारी पद्धतीचेच नावं आहेत। आणि पुढची जी महत्त्वाची पद्धत होती ती कोणती होती? रयतवारी पद्धत होती। तर या सर्व पद्धती तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये शिकलेले आहात। तर आता याच कंटेंटचा पुढचा कंटेंट आपल्याला समजून घ्यायचा आहे, बरोबर। या पद्धती जर तुम्हाला माहिती असतील, बघा इतिहासामध्ये जर तुम्ही या पद्धती शिकलेला असाल तर इतिहासामधून तुम्हाला या गोष्टी या कंटेंट रिलेटेड काय काय समजून घ्यायचं आहे। एक, मुळात या ज्या भूसुधारणेच्या पद्धती होत्या या कोणी लागू केल्या, कोठे लागू केल्या, बघा बरं का, मी याच्यावरचे तुम्हाला प्रश्न सांगतोय। कोणी लागू केल्या, बरोबर, कोठे लागू केल्या म्हणजे कोणत्या राज्यात लागू केलेल्या होत्या, कोणत्या प्रदेशात या पद्धती लागू केलेल्या होत्या, बरोबर। याचे फायदे काय होते, याचे तोटे काय होते, बरोबर। याचे फायदे काय होते आणि याचे तोटे काय होते, बरोबर। आणि
या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इतिहासामध्ये वाचायला मिळतील. ओके, मग हा कंटेंट तुम्हाला इतिहासामधून करणं गरजेचं आहे. मग याच्यावर अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न येणार आहे का, आर्थिक आणि सामाजिक नावाच्या घटकामध्ये प्रश्न येणार आहे का, तर या कंटेंटवर डायरेक्ट प्रश्न येतच नाही मित्रांनो. याच्यावर येणारे जे प्रश्न आहे ते इतिहासातच येणार आहे. बरोबर. मग आपल्याला भूसुधारणा नावाच्या कंटेंटमध्ये प्रश्न नेमके कशावर येणार आहे, तर तो प्रश्न येणार आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही भूसुधारणा भारत सरकारने राबवलेल्या आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आजपर्यंत. आणि या सर्व कंटेंटवर पण प्रश्न आलेले आहेत, पण या सर्व कंटेंटवरचे प्रश्न तुम्हाला कुठे विचारले गेलेले, इतिहासाच्या सेक्शनमध्ये विचारले गेलेले आहेत. बरोबर. म्हणून बघा, इतिहास आणि इकॉनॉमिक्स दोन्ही आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. मग आता बघा, स्वातंत्र्यानंतर आपण काय काय सुधारणा घडवून आणल्या, की स्वातंत्र्यानंतर आपण मध्यस्थांचं उच्चाटन करण्यासाठी, बरोबर, या ज्या पद्धती होत्या स्वातंत्र्यपूर्व राबवलेल्या, जसं कायमधारा पद्धत, जमीनदारी पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत, या ज्या काही पद्धती होत्या मित्रांनो, या पद्धती आपण काय केलेल्या होत्या, रद्द केलेल्या होत्या. काय केलेल्या होत्या, या सर्व पद्धती आपण काय केल्या, रद्द केल्या. बरोबर. मग आता बघा मित्रांनो, मग त्यामुळेच आपण काय घडवून आणलं, तर सर्वात पहिल्यांदा कुळ किंवा वहिवाट किंवा भाडेकरू सुधारणा, ज्याला टेनन्सी रिफॉर्म्स म्हणतात मित्रांनो. बरोबर, या घडवून आणल्या. मग या टेनन्सी रिफॉर्म्स म्हणजे नेमकं काय आहे, याच्यामध्ये नेमकं काय काय केलं गेलं, बरोबर, यावर तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. पुढं मग आपण ह्याच सुधारणा घडवून आणताना आपण कृषी क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राची पुनर्रचना घडवून आणली, म्हणजे शेतीची पुनर्रचना घडवून आणली. बरोबर. तर मग रिस्ट्रक्चर ऑफ ॲग्रिकल्चर आपण काय घडवून आणलं, म्हणजे शेतीमध्ये नेमके पुनर्रचना कशी घडवून आणली, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आपण केले. बरोबर. तर हे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मध्यस्थांचं उच्चाटन आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण भूसंपादन कायदा 2013 आणलेला आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं लँड सिलिंग ॲक्ट्स. बरोबर. तर हे कंटेंट आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या पूर्व परीक्षेला या कंटेंटवरच प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच आपण या सर्व कंटेंटवर संभाव्य प्रश्न फॉर्म केलेले आहेत आणि हेच प्रश्न, याच्याशी संबंधित काही प्रश्न पूर्व परीक्षेला येऊ शकतात अशी आपली शक्यता आहे. ठीक आहे. मग समजलंय तुम्हाला स्वातंत्र्यानंतरच्या भूसुधारणा किंवा जमीन सुधारणा नावाच्या कंटेंटमध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट महत्त्वाचे करायचे आहेत. ओके, जाऊया आजच्या पहिल्या संभाव्य प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, बघा इथं पहिला प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, की कृषी पुनर्रचना. मी आताच तुम्हाला बोललो ना की भूसुधारणेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट कोणता होता मित्रांनो, की कृषी पुनर्रचना होती. म्हणजेच आपण काय केलेलं होतं, रिऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीची पुनर्रचना घडवून आणली. मग या शेतीच्या पुनर्रचनेमध्ये खालीलपैकी कोणत्या धोरणांचा समावेश होतो. मग बघा, कृषीमध्ये सुधारणा केली म्हणजेच आपण जमीन सुधारणा घडवून आणलेली आहे. मग या जमीन सुधारणेमध्ये आपण कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या काय म्हटलेलं आहे, कोणकोणत्या धोरणांचा समावेश होतो. मग आपण याच्यामध्ये कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणकोणते धोरणं आपण वापरलेले आहेत, तर बघा इथं पहिलं दिले जमिनीचे पुनर्वितरण, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड. दुसरं दिलेलं आहे जमीनधारकांचे एकत्रीकरण, कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स आणि सहकारी शेती, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. मग आता बघा मित्रांनो, तर याचं उत्तर काय आहे, बघा मित्रांनो याचं उत्तर काय आहे, तर बघा मित्रांनो याचं उत्तर काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर हे तीन गोष्टी काय आहेत हे आपण समजून घेऊया. इथं मी तुम्हाला बोललो ना, इथं तुम्ही उत्तर देणं अपेक्षित नाहीये मला. बरोबर, इथं मी उत्तर देणार आहे, मीच त्याचा ॲनालिसिस देणार आहे. ठीक आहे. म्हणून प्रॉपर उत्तर समजून घ्या आणि ॲनालिसिस पण समजून घ्या, कारण की या ॲनालिसिस रिलेटेडच तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जसं बघा जमिनीचे पुनर्वितरण, जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने काय केलं होतं, लँड सिलिंग ॲक्ट पारित केलेला होता. लँड सिलिंग ॲक्ट म्हणजे काय मित्रांनो, की एका व्यक्तीजवळ किंवा एका कुटुंबाजवळ किती जास्तीत जास्त शेती असली पाहिजे, बरोबर, असा एक कायदा पारित केला होता. आणि हा कायदा राज्य परत्वे वेगवेगळा होता, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये लँड सिलिंगची जी मर्यादा होती, बरोबर, तर ती वेगवेगळी होती. बरोबर. मग त्याच्यामुळे काय झालेलं होतं, की जर समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 5 एकर शेती एका कुटुंबाच्या नावाने असेल, बरोबर, आणि समजा माझ्या कुटुंबाजवळ जर 10 एकर शेती असेल,
तर काय केलं जाणार, लँड सिलिंग मर्यादा काय म्हणते की एका कुटुंबाजवळ 5 एकर शेती असली पाहिजे. मग माझ्याजवळ जर 10 एकर शेती असेल तर काय करणार सरकार, माझ्या नावाने, माझ्या कुटुंबाच्या नावाने 5 एकर शेती ठेवणार आणि 5 एकर शेतीची जी मालकी होती ती सरकार स्वतःजवळ घेणार. झालं क्लिअर? याला म्हटलं जातं जमिनीचे पुनर्वितरण. आणि सरकार अशी जी जास्तीची जमीन लोकांकडे किंवा कुटुंबांकडे होती ती जास्तीची जमीन सरकारने स्वतःजवळ घेतली आणि ही जी जमीन होती ही जमीन कोणाला देण्यात आली, जे भूमिहीन आहे म्हणजे ज्याला आपण लँडलेस म्हणतो, जे शेतमजूर आहे त्यांना देण्यात आली. म्हणजेच काय, ज्यांच्याजवळ जास्तीची जमीन होती त्यांची जमीन सरकारने ताब्यात घेतली आणि ती जमीन जे काही भूमिहीन होते किंवा जे काही शेतमजूर होते त्यांना ती जमीन वाटून दिली. मग यालाच काय म्हटलं जातं, जमिनीचे पुनर्वितरण. मग हा कंटेंट येऊ शकतो का, हा हे धोरण असेल का, तर यस, सरकारने हे धोरण राबवलेलं होतं. पुढे बघा, दुसरं काय म्हटलेलं आहे, जमीनधारकांचे एकत्रीकरण. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ज्याला म्हटलं जातं कन्सॉलिडेटेड ऑफ लँड होल्डिंग्स. कन्सॉलिडेटेड ऑफ लँड होल्डिंग म्हणजे काय होतं मित्रांनो, की भारत सरकारने काय केलं होतं, बघा नीट लक्ष द्या, भारत सरकारने काय केलेलं होतं की हा जो कंटेंट होता याच्यामध्ये काय केलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, की आपल्यामध्ये वंश परंपरा खूप चालते आणि वंश परंपरेअंतर्गत आपण काय करत असतो रे मित्रांनो, की जमिनीचं तुकडीकरण करत असतो. जसं आजोबांच्या नावाने 50 एकर शेती असते, आजोबांना 4 मुलं झाले, बरोबर, किती मुलं झाले, समजा आजोबांना जर आपण समजूया 2 मुलं झाले तर 25-25 एकर शेती वाटली जाते. त्या 2 मुलांना परत 2-2 मुलं झाले तर परत 25 एकर शेतीचं 12.5 होत जातं. परत त्यांना पोरं झाले तर परत ते जमिनीचे काय होत जातात मित्रांनो, तुकडे 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 होत जातात. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आणि जेव्हा आपण पुढच्या पिढींकडे येतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आजोबाजवळ जी 50 एकर शेती होती ती आता त्या आजोबाच्या पंतूजवळ फक्त 2-2.5 एकर शेती उरते मित्रांनो. म्हणजेच जमिनीचं काय होऊन जातं रे मित्रांनो, तुकडीकरण झाल्यामुळे जमिनीचा जो आकार होता तो कमी होऊन जातो आणि कमी आकाराच्या शेती म्हणजे कमी आकाराच्या भूभागामध्ये शेती करणं परवडत नाही मित्रांनो आणि ते कुटुंब मग दारिद्र्यामध्ये ढकललं जात असतं. बरोबर. मग सरकारने काय केलं की हे जे छोटे छोटे जे भूधारक होते यांना एकत्रित आणण्याचा भारत सरकारने काय केलेला होता, प्रयत्न केलेला होता. बरोबर. म्हणून जमीनधारकांचे एकत्रीकरण हा एक महत्त्वाचा कंटेंट होता भूसुधारणा घडवून आणण्यामध्ये किंवा कृषी पुनर्रचना घडवून आणण्यामध्ये. आणि सहकारी शेती, तर सहकारी शेतीमध्ये काय केलं जातं मित्रांनो, हेच जे छोटे छोटे शेती ज्यांच्या जवळ फार कमी शेती होती अशा सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्या एकत्रित शेतीमध्ये त्यांची शेती एकत्रित करून एका मोठ्या भूधारक तयार म्हणजे एखादा मोठा भूखंड तयार केला जायचा आणि त्या भूखंडावर ते सर्व शेतकरी मिळून काय करतील, शेती करतील. जेणेकरून जर शेती मोठी असेल तर उत्पादन जास्त येणार. बरोबर. आणि जर एकत्रित येऊन शेती केली तर त्याचे फायदे वेगवेगळे होतील की खर्च कमी येतो. बरोबर. जर मी एकट्याने माझी 2 एकर शेती केली, बरोबर, तर मला सगळ्याच गोष्टी स्वतः कराव्या लागतील. परंतु जर आम्ही 10 मित्र एकत्र आलो 2-2 एकर शेतीवाले, बरोबर, तर 20 एकर शेती तयार होणार आणि 20 एकर शेतीमध्ये आता 10 जण राबतील. म्हणून कामाचा जो खर्च आहे तो वाटला जाणार 10 लोकांमध्ये, म्हणजे खर्चामध्ये काय होणार मित्रांनो, बचत होणार आहे. बरोबर. मग असे अनेक फायदे सहकारी शेतीमध्ये असल्यामुळे भारत सरकारने या तीनही धोरणांचा काय केलेला होता, वापर केला होता. म्हणून अ, ब, क हे तिन्ही ऑप्शन काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. समजला पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. जसं इथं दिलेलं बघा, जमिनीचे पुनर्वितरण. मी तुम्हाला बोललो ना, वेळेवर सरकारने कमाल मर्यादा कायदे केलेले होते. बरोबर. आणि त्यानंतर भूमिहीन जे गरीब होते जनतेमध्ये त्यांच्यामध्ये जमिनीचं काय करण्यात आलं, पुनर्वितरण करण्यात आलं होतं. परंतु इथं म्हटलेलं आहे की पश्चिम बंगाल, केरळ आणि आंध्र प्रदेश यासारखे काही राज्य याला अपवाद वगळतात. म्हणजेच काय, या राज्यांमध्ये कृषीचे जी काही पुनर्रचना होती किंवा जमिनीचं जे पुनर्वितरण होतं हे घडवून आणलं गेलेलं नाही. परंतु हे राज्य सोडून बाकीच्या सर्व राज्यांमध्ये हे जे जमीन वितरणीचं जे काही पाऊल उचललं होतं सरकारने ते यशस्वी ठरलं होतं. पण पश्चिम बंगाल, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जमिनीचं पुनर्वितरण घडवून आणता आलं नाही, ते अयशस्वी झालं सरकारद्वारे. ठीक आहे. पुढे बघा, जमिनीचे एकत्रीकरण. मी तुम्हाला बोललो होतं हरित क्रांतीच्या क्षेत्रातच सफल राहिलं. म्हणजे हे जे पाऊल होतं सरकारने उचललेलं, हे हरित क्रांती जेव्हा घडून आणली तर त्याच वेळी हे प्रभावी ठरलं. जसं की हरियाणा असेल, पंजाब असेल, पश्चिम उत्तर प्रदेश असेल, याच भागांमध्ये हे काय ठरलं, यशस्वी ठरलं. आणि यात अनेक उणिवा होत्या कारण की बरेचसे लोक एकत्र यायला नाही म्हणत होते. बरोबर. त्यामुळे हे पाऊल भ्रष्टाचाराचं शिकार होऊ शकतं असं सरकारला वाटत होतं.
त्यानंतर सहकारी शेती. सहकारी शेतीमध्ये तर मी तुम्हाला बोललोच होतो मित्रांनो की शेतीला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक आधार होता आणि याचाच फायदा सरकारने घेऊन शेतकऱ्यांवर कठोर कमाल मर्यादा कायद्याने आपल्या जमिनीला वाचविण्यासाठी केला गेलेला होता. बरोबर, म्हणजेच सिंपल गोष्टी मित्रांनो, या सर्व गोष्टी सरकारने केलेल्या होत्या कृषी पुनर्रचना घडवून आणण्यासाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, जमीन भाडे करार सुधारणांमध्ये म्हणजेच वहिवाट सुधारणांमध्ये म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, टेनन्सी रिफॉर्म्स म्हटले जातात, खालीलपैकी कोणत्या उपायांचा समावेश होतो? कोणत्या उपायांचा काय होतो, समावेश होतो? बरोबर, तर आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये म्हटलेलं आहे शेतसाऱ्याचं नियमन. शेतसाऱ्याचं नियमन म्हणजे काय रे मित्रांनो, की शेतसारा निश्चित केला गेला पाहिजे. बरोबर, शेतसारा म्हणजे काय रे मित्रांनो, की समजा मी जमिनीचा मालक आहे, बरोबर, आणि मी माझी जमीन दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याला किंवा जो भूमिहीन होता किंवा जो शेतमजूर होता त्याला मी माझी शेती काय केलेली आहे, कसायला दिलेली आहे. बरोबर, ज्याला आपण काय म्हणतो, कुळ म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, कुळ म्हणतो. बरोबर, मग या कुळाला मी शेती करायला दिलेली होती, मग त्याच्यापासून मी किती शेतसारा घेतला पाहिजे, बरोबर, किंवा त्याने मला किती भाडं दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर कार्यकाळाची सुरक्षा. कार्यकाळाची सुरक्षा म्हणजे काय, सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, म्हणजे मी त्या कुळाला जी माझी शेती करायला दिलेली आहे ती किती कालावधीसाठी दिलेली आहे हे एक महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याला भविष्याची सुरक्षा असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी जर शेतकऱ्याला सांगितलं ना की दादा मी तुला 5 वर्षासाठी माझी शेती करायला देत आहे, तर तो इथनं पुढं 5 वर्ष सिक्युअर राहतो. काय राहतो, सिक्युअर राहतो. त्याला माहिती आहे की 5 वर्ष तरी मला ही शेती कसता येणार आहे. बरोबर, पुढे बघा. नंतर शेतकरी कुळांसाठी मालकी हक्क. अनेकदा कुळांना मालकी हक्क देण्यात आलेले आहेत. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, शेतसाऱ्याचं नियमन केलं तर एखाद्या कुळाने त्या जमिनीच्या मालकाला किती रेंट दिलं पाहिजे, बरोबर, किती भाग त्याने त्याच्या उत्पन्नाचा ज्या जमिनीचा मालक आहे त्याला दिला पाहिजे हे निश्चित करण्यात आलं. त्यानंतर कार्यकाळाची सुरक्षा देण्यात आलं, की त्यांना कार्यकाळ निश्चित करून देण्यात आला की बाबा तू 5 वर्ष कर, 5 वर्ष शेती कस, 10 वर्ष कस, 20 वर्ष कस. बरोबर, हा कार्यकाळ निश्चित करण्यात आला, म्हणून त्याला भविष्याची सुरक्षा जाणवली. आणि शेतकऱ्यांना कुळांसाठी काय करण्यात आलं, शेतकरी किंवा कुळांसाठी मालकी हक्क देण्यात आला. याचा अर्थ काय की अनेक कुळांना शेतीचं मग काय देण्यात आलं, मालकी हक्क देण्यात आलं, म्हणजे कुळांनाच आता काय बनवण्यात आलं, जमिनीचे मालक बनवण्यात आलं. बरोबर, मग या सर्व सुधारणा वहिवाट सुधारणा अंतर्गत म्हणजेच टेनन्सी रिफॉर्म्स अंतर्गत राबवण्यात आलेल्या होत्या. म्हणून याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे, फक्त अ ब क. फक्त नाही आलं पाहिजे, वरील सर्व आलं पाहिजे, अ ब क. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. जसं बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वहिवाट सुधारणा म्हणजेच काय, या व्यापक पायरी अंतर्गत जमीन भाडेकरूंचे संरक्षण करणाऱ्या 3 आंतरसंबंधित सुधारणा केल्या गेल्या. जसं 3 सुधारणा केल्या गेल्या. वहिवाट सुधारणेमध्ये किती सुधारणा केल्या गेल्या, 3. पहिलं काय होतं, शेतसाऱ्याचं नियमन. मी जे इथं तुम्हाला बोललो होतो की भागधारकांनी जमीन मालकाला दिल्या जाणाऱ्या शेतसाऱ्याचा एक निश्चित आणि तर्कसंगत दर निश्चित करण्यात आला. म्हणजे जो शेती कसणार आहे त्याला जे वर्षभरामध्ये उत्पन्न प्राप्त होणार आहे या उत्पन्नापैकी किती हिस्सा त्याने जमिनीच्या मालकाला द्यायचा हे निश्चित करण्यात आलं होतं. कार्यकाळाची सुरक्षितता, जेणेकरून कुळांना म्हणजे भागधारकांना जो शेती कसत आहे त्याला त्याच्या भावी उत्पन्नाबद्दल आणि त्याच्या आर्थिक सुरक्षिततेबद्दल काय वाटेल, सुरक्षित वाटू शकेल, अशा उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर कुळांना मालकी हक्क देण्यात आला की जेणेकरून भूमिहीन जनतेला म्हणजेच कुळ किंवा भाडेकरू किंवा वाटेकरू यांना नांगरलेल्या जमिनीचे अंतिम मालकी हक्क मिळू शकतील. असे अनेक प्रयत्न भारत सरकारने केले गेलेले होते. याचाच अर्थ काय रे मित्रांनो, कुळांना मालकी हक्क म्हणजेच काय, मशागत करणाऱ्याला जमीन, म्हणजे जो जमीन कसेल तोच जमिनीचा कोण असेल, मालक असेल. अशा अनेक उपाययोजना याच्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न, जमीन सुधारणेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणते उपाय विचारात घेतले. जमीन सुधारण्याची आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने कोणकोणती पावलं उचललीत हा प्रश्न इथं घेण्यात आलेला आहे. मग सरकारने कोणकोणती पावलं विचारात घेतलेली होती. सगळ्यात पहिले टेनन्सी रिफॉर्म्स तर आत्ताच आपण बघितलं की सरकारचा मूळ उद्देशच तो होता की जो कुळ आहे म्हणजे जो जमीन कसणारा जो व्यक्ती आहे तो सुरक्षित असला पाहिजे सर्वात पहिले. म्हणून त्यासाठी सुधारणा घडवून आणल्या, म्हणजे वहिवाट सुधारणा हा एक महत्त्वाचा पर्याय असणारच आहे. बरोबर, जमीन सुधारणांमध्ये. त्यानंतर आताच आपण बघितलं शेतीची पुनर्रचना घडवून आणली आपण,
बरोबर. जास्त लँड सीलिंग ऍक्टमुळे काय केलं, जास्तीची शेती सरकारने ताब्यात घेतली आणि ती शेती भूमिहीन जे भूमिहीन होते, जे शेतमजूर होते, त्यांना ती वाटून देण्यात आली. म्हणजे या सुद्धा गोष्टी सरकारने केलेल्या होत्या जमीन सुधारणांमध्ये. आणि तिसरं, मध्यस्थांचे उच्चाटन. जसं मी तुम्हाला बोललो ना की मध्यस्थांमध्ये तुम्हाला महालवारी, रयतवारी, जमीनदारी या ज्या पद्धती होत्या, यांनाच आपण काय करून टाकलं रे मित्रांनो, ॲबॉलिश केलं. म्हणजेच काय केलं, त्यांचा आपण काय करून टाकलं, या पद्धती बंद करून टाकल्या. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या सुधारणा सरकारने विचारात घेतलेल्या होत्या. म्हणून याचं पण उत्तर काय येणार आहे, अ, ब आणि क, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, एक मिनिट तुम्ही हे वाचा मित्रांनो, मी पाणी पितो तोपर्यंत. चला, झालं का तुमचं? एकदा वाचून घ्या पॉज करून, कारण की तुम्हाला पुढे हे कामात येणार आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आपल्याला. बघा मित्रांनो, काय करायचंय तुम्हाला, आपल्या या चॅनलला तुम्ही मला फॉलो करू शकतात. जसं आपलं यूट्यूब चॅनल आहे इकॉनॉमिक्स बाय सुशील सर, टेलिग्राम चॅनल आहे इकॉनॉमिक्स ट्युटोरियल्स, फेसबुकला आपलं पेज आहे इकॉनॉमिक्स ट्युटोरियल्स, आणि इन्स्टाचा आपला ID आहे sushil_2307. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जमीन सुधारणांची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट होती. म्हणजे ज्या जमीन सुधारणा घडवून आणल्यात तर त्याची महत्त्वाची उद्दिष्टे कोणकोणती होती. बरोबर. जसं बघा, कृषी व्यवस्थेतील सर्व प्रकारचे शोषण आणि सामाजिक अन्याय दूर करणे. बरोबर होतं का मित्रांनो? कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, या रयतवारी महालवारी पद्धतीमध्येच काय केलं जात होतं की शेतकऱ्यांचं किंवा जमीन जो कसणारा होता त्याचं शोषण केलं जात होतं. मग हा सामाजिक जो काही अन्याय होता हा दूर करणं, मग हे जमीन सुधारणांचं उद्दिष्ट असेल की नसेल, असणारच आहे. बरोबर. पुढे बघा, मातीची मशागत करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणं. आताच आपण बघितलं मित्रांनो की सरकारने काय केलं, लँड सीलिंग ऍक्ट केले आणि त्याद्वारे जास्तीची जमीन काढून घेतली आणि भूसुधारणांना, म्हणजे जे भूमिहीन होते त्यांना दिले. त्यानंतर भारत सरकारने काय केलं होतं की जमीन मालकाने विशिष्ट काळासाठी, म्हणजे तो निश्चित करून दिला सरकारने, बरोबर, निश्चित करायला सांगितलं की तुम्ही ज्या कुळाला शेती कसायला देणार आहात तर त्याला ती निश्चित कालावधीसाठी दिला पाहिजे. म्हणजे त्याला सांगितलं पाहिजे तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष कर बाबा. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या सरकारने, म्हणून हा पण पर्याय असू शकतो. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्येच्या सर्व वर्गांना समानतेची आणि संधीची हमी देणं. हे तर आपल्या बघा, समानतेची आणि संधीची हमी देणं हे तर राज्यघटनेतच म्हटलेलं आहे, म्हणून हा एक ऑप्शन तर असणारच आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त शेती केली जाते आणि भूसुधारणा हा शेतीचाच एक भाग असल्यामुळे तर हे तर असणारच आहे मित्रांनो. पुढे बघा, त्यानंतर भूतकाळापासून वारसा हक्काने मिळालेल्या कृषी रचनेमुळे उत्पादनात वाढ होण्यासाठीचे अडथळे दूर करणे. हे पण असणार आहे मित्रांनो. मी तर तुम्हाला बोललोच होतो की यासाठी आपण सहकारी शेती नावाचा कंटेंट आणला. बरोबर. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची शेती एकत्रित करून काय करायचं होतं की एकत्रितरित्या ती कसणं, एकत्रितरित्या उत्पादन घेणं, एकत्रितरित्या त्याचं वितरण करणं. बरोबर. मग घेतलेल्या मालाचं वितरण करणं. बरोबर. या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या होत्या, म्हणून वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, भारतातील जमिनींचे उपविभाजन म्हणजेच सब डिव्हिजन आणि खंडित फ्रॅगमेंटेशन होण्याचे खालीलपैकी कोणते कारण आहेत. बरोबर. म्हणजेच जमिनीचं जे तुकडीकरण होत आहे, बरोबर, तर याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत. बरोबर.
पहिलं बघूया, वारसा हक्क कायदा लॉ ऑफ इनहेरिटन्स असणारच आहे. आजोबाची शेती वडिलांच्या नावाने, वडिलांची शेती आपल्या नावाने, आपली शेती आपल्या मुलांच्या नावाने. बरोबर. आणि सिंपल गोष्ट आहे, मी आताच तुम्हाला समजून सांगितलं होतं, आजोबाच्या नावाने 50 एकर शेती होती, नातूच्या नावाने फक्त 10 एकर शेती आली. बरोबर की नाही. मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की जमिनीचं तुकडीकरण होत आहे. दुसरं आहे लोकसंख्येचा दबाव, प्रेशर ऑफ पॉप्युलेशन असणारच आहे. जसजशी लोकसंख्या वाढत जाणार तसतसा जमिनीवरचा जो ताण आहे तर तो वाढत जाणार. हा ताण राहण्यासाठी पण वाढणार आहे, हा ताण अन्नधान्याच्या मागणीमुळे देखील वाढणार आहे. बरोबर. पुढे संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास. बरोबर. कारण की पूर्वी कसं होतं रे मित्रांनो, सर्व फॅमिली एकत्रितरित्या राहायची. सर्व फॅमिली कशी राहायची, एकत्रितरित्या राहायची. त्यामुळे कसं होतं रे मित्रांनो, की जमिनीचं तुकडीकरण होत नव्हतं. परंतु आता काय झालेलं आहे मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे की आता याचा काय झालेला आहे, या पद्धतीचा काय झालेला आहे, ऱ्हास झालेला आहे. आता फक्त काय असतं, मिया बीबी हे दोनच घटक असतात कुटुंबामध्ये, मिया बीबी आणि त्यांची मुलं, दुसरं कोणीच घटक राहत नाही. मग संयुक्त कुटुंब जर पद्धती असती तर शेती एकत्रितरित्या केली जाणार. बरोबर. आणि जर संयुक्त कुटुंब पद्धत नसेल तर जो तो प्रत्येक कुटुंब वेगवेगळी शेती करणार. बरोबर. म्हणजेच हे सुद्धा जमीन तुकडीकरणाचं एक रिझन आहे. त्यानंतर शेतकरी कर्जबाजारी होत जातो, कारण की जर जमीन छोटी असेल, जमीन म्हणजे छोट्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार नाही. बरोबर. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, भारतामध्ये मान्सून कसा आहे. बरोबर. तर मान्सूनच्या आधारावर जर शेती होत असेल तर सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, कधी शेतीमध्ये, शेती हा जुगार आहे मित्रांनो. काय आहे, जुगार आहे. कारण की आपण पहिले पैसा लावायचा आणि नंतर तो पैसा येईलच याची गॅरंटी नाही. पाऊस चांगला झाला तर पीक चांगलं येतं. बरोबर. पण पाऊस चांगला झाला नाही तर पीक चांगलं येत नाही. कधी पाऊस चांगला होतो, पीक पाणी चांगलं होतं तर भाव भेटत नाही मालाला. अशा अनेक समस्या आहेत मित्रांनो कृषी क्षेत्रामुळे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत जातो. आणि लास्ट काय म्हटलेलं आहे, जमिनीशी मानसशास्त्रीय जोड. हे तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. आपण म्हणतो ना, काही असो नसो आपल्या नावाने काहीतरी शेती असली पाहिजे, म्हणून एक मानसशास्त्रीय जोड जमिनीसोबत आपली लागून असते. त्यामुळे थोडी का असे ना माझ्या नावाने जमीन असली पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. म्हणून हे सर्वच्या सर्व कारण जमीन तुकडीकरणाशी संबंधित आहे. म्हणून वरील सर्व असं याचं उत्तर असणार आहे. हे मुद्दाम वरील सर्व का घेतलेले आहेत मित्रांनो, कारण की तुम्हाला जास्तीत जास्त यातनं काय भेटला पाहिजे, कंटेंट भेटला पाहिजे अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. त्यासाठी वरील सर्व आन्सर घेतलेला आहे. पुढे बघा, परत जमिनीचं उपविभाजन आणि विखंडन याचे खालीलपैकी कोणते तोटे आहेत. आता जमीनचं तुकडीकरण झालं तर याचं काय तोटे निर्माण होऊ शकतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर. तर पहिलं, जमिनीची नासाडी, वेस्टेज ऑफ लँड. काय म्हटलेलं आहे, वेस्टेज ऑफ लँड म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, जमिनीची नासाडी होणार आहे. त्यानंतर आधुनिकीकरणात अडचणी येतील, कारण की जमीन छोटी असली तर साधी सिंपल गोष्ट आहे. बघा ना मित्रांनो, जर शेती जर तुमच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही गहू कापणीचं मशीन बघितलेलं आहे, ते पंजाब हरियाणा या भागामध्ये ते मोठं मशीन दिसतं बघा गहू कापणीचं. बरोबर. ते प्रचंड मोठं असतं आणि त्याला जागा पण खूप जास्त लागते आणि ते कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला गहू काढून देऊ शकतं. बरोबर. पण जर आपली शेती छोटी असली तर त्या छोट्या शेतामध्ये हे काही मशीन घुसत नाही. बरोबर. म्हणून आधुनिकीकरण करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच आपल्याला परत गहू काढणे. बरोबर. समजलं. म्हणजे अशा अनेक अडचणी येऊ शकतात. सीमांवरील विवाद, डिस्प्यूट ओव्हर द बाउंड्रीज, हे तर प्रत्येकाला आहे मित्रांनो. हे तुमच्या घरात पण सुरू आहे, हे माझ्या घरात पण सुरू आहे. भावांमध्येच कशावरनं वाद होतो, बांधावरनं वाद होतो. बांधा माहिती ना शेतीचा, जो दोन जमिनीच्या तुकड्यांना काय करतो, वेगवेगळा करतो. बांध कोरणं, समोरच्याला मुद्दाम त्रास देणं की ही माझं जमीन आहे, हा बांध एवढाच होता, हा बांध कोरून तो बांधच राहत नाही मित्रांनो एक दिवस. बरोबर आहे का नाही. हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. म्हणून सीमांवरील विवाद हा पण एक घटक आहे. त्यानंतर जमीन छोटी असेल आणि परिवार जर मोठा असेल तर प्रचंड बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय, डिस्गज अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच काय बघा, फॉर एक्झाम्पल ही 1 एकर शेती आहे. बरोबर. या 1 एकर शेती हा एकटा माणूस स्वतःच्या क्षमतेने पिकवू शकतो. बघा, 1 एकर शेती आहे, ही 1 एकर शेती हा एकटा माणूस स्वतःच्या जीवाने करू शकतो, स्वतःच्या पूर्ण क्षमतेने ही शेती पिकवू शकतो. परंतु हीच 1 एकर शेती पिकवण्यासाठी जर समजा 10 माणसं काम करत असतील
किती माणसं काम करत असतील? 10 माणसं काम करत असतील, तर हे जे वरचे व्यक्ती आहेत, तर हे वरचे व्यक्ती काय मानले जातील? प्रच्छन्न बेरोजगार मानले जातील, छुपे बेरोजगार मानले जातील. कारण की या 10 व्यक्तींना जर तुम्ही इथं कामात ठेवलं, तर या शेतीची उत्पादकता जेवढी आहे ती उत्पादकता तेवढीच राहणार आहे, उत्पादकतेत वाढ होणार नाहीये. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा किती लोक कामाला ठेवले तरी शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ पण होणार नाही, आणि यांना काढून टाकलं तर शेतीच्या उत्पादकतेमध्ये घटही होणार नाही. कारण की एवढी 1 एकर शेती एक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार तेवढी उत्पादकता शेतीची घेऊ शकतो. म्हणून बाकीच्यांना काय म्हटलं जातं? छुपे बेरोजगार म्हटलं जातं. त्यालाच प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात. आणि जमीन व्यवस्थापनातील अडचणी, मग जमीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा अनेक अडचणी येऊ शकतात. ओके, म्हणून याचंही उत्तर काय येणार आहे मित्रांनो? वरीलपैकी सर्व. ठीक आहे, पुढे बघा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, चला सांगा बरं मला, कोण सांगतं की जमीन सुधारणांचा समावेश कोणत्या सूचीमध्ये होतो? तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, 7व्या परिशिष्टामध्ये आपल्याला 3 सूची दिलेल्या आहेत: केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. मग मला सांगा मित्रांनो, जमीन सुधारणा हा जो भाग आहे हा कोणत्या सूचीचा भाग असू शकतो? बघा, हा एक कॉमन सेन्स आहे मित्रांनो, एकदम कॉमन सेन्स आहे. याच्यासाठी फार तुम्हाला पॉलिटीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे असं काहीच नाहीये. जर तुम्ही एकदा जरी पॉलिटीचं पुस्तक वाचलेलं असेल तरी तुम्हाला ही साधी सिंपल गोष्ट सांगता येणार आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे बघा मित्रांनो. काय प्रश्न आहे? एकदम वन लाइनर क्वेश्चन आहे, पण फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कसा? तर आता बघा, जमीन सुधारणा हा जो महत्त्वाचा घटक आहे हा कोणाशी संबंधित आहे रे मित्रांनो? कोणत्या घटकाशी संबंधित आहे? शेतीशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे? शेतीशी संबंधित आहे. आणि शेतीला आपण कृषी म्हणतो, आणि कृषी हा जो घटक आहे मित्रांनो, हा घटक कोणाशी कोणत्या सूचीचा भाग येतो? राज्य सूचीचा भाग येतो. कोणाचा भाग येतो? राज्य सूचीचा भाग येतो. म्हणून कृषी क्षेत्रामध्ये जेवढ्याही सुधारणा घडवून आणल्या जातील या सुधारणा देखील कोणाचा भाग असेल? राज्य सूचीचा भाग असेल. म्हणून लक्षात ठेवायचं मित्रांनो, जमीन सुधारणा हा कोणत्या घटकाचा, कोणत्या सूचीचा भाग आहे? राज्य सूचीचा भाग आहे. कोणाचा भाग आहे? राज्य सूचीचा भाग आहे. पुढे जाऊया. पुढे, जमीन सुधारणांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? प्रश्न काय विचारलेला आहे? जमीन सुधारणांमध्ये कशाचा समावेश होत नाही. ठीक आहे, पुढे बघा. कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशन आपण कोणाचं केलं होतं? लँड होल्डिंगचं. म्हणजे आपण बघितलं होतं ना, शेत जमिनींचं आपण काय केलं होतं? एकत्रीकरण केलेलं होतं, बरोबर? हे आपण जमीन सुधारणेमध्ये बघितलं. मागच्या प्रश्नांमध्ये आपण हे सगळे मुद्दे क्लिअर केले होते, बरोबर? पुढे सहकारी शेती, हे तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट होता. मी तुम्हाला बोललो ना की जर जमीन छोटी असेल आपल्या जवळ तर त्यातून जास्त उत्पादन घेता येणार नाही. पण तीच जर जमीन आपण एकत्रितरित्या केली, सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेत जमिनीचा एक मोठा तुकडा तयार केला, बरोबर, आणि त्यावर जर सगळ्यांनी मिळून शेती केली तर जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. त्यासाठीच तर आपण सहकारी शेती हा प्रयोग करत आहोत, बरोबर? म्हणजेच एकत्रीकरण हा एक मुद्दा आहे, सहकारी शेती हा एक मुद्दा आहे. आणि प्रश्न आला ठिबक सिंचन. तर आता ठिबक सिंचनाबद्दल आपण आतापर्यंत जेवढे प्रश्न बघितले तिथं आपण कुठं ठिबक सिंचनाचा उल्लेख केला का? नाही, बरोबर? जमीन सुधारणांमध्ये ठिबक सिंचन हा घटक येतच नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार आहे मित्रांनो तुमचा? 3. एकत्रीकरण पण येतं, सहकारी शेती पण येतं, आणि चौथा ऑप्शन तर वरीलपैकी सर्व आहे, बरोबर? परंतु तुम्हाला काय म्हटलेलं? कशाचा समावेश होत नाही? तर जमीन सुधारणांमध्ये ठिबक सिंचनाचा समावेश होत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, पुढे बघा. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने ओळखा, बरोबर? आता इथे विचारलेलं बघा, ज्यादा जमीन म्हणजे जी एक्सेस लँड आहे सरकारने संपादित केली. म्हणजे काय? सरकारने काय केलं? ॲक्वायर केली. आणि भूमिहीनांमध्ये पुनर्वितरण केलं तिचं. म्हणजे जी सरकारने, तुम्हाला बोललो लँड सिलिंग ऍक्ट जे केलेले होते सरकारने, बरोबर, ते प्रत्येक राज्य सरकारचे वेगवेगळे असतील बरं का मित्रांनो. कारण की महाराष्ट्रामध्ये शेतीचं असणारं प्रमाण, गुजरातमध्ये शेतीचं असणारं प्रमाण, पंजाब हरियाणामध्ये असणारं शेतीचं प्रमाण, मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये असणारं शेतीचं प्रमाण, शेतकऱ्याकडे असणारी शेतजमीन ही वेगवेगळी आहे.
त्यामुळे लँड होल्डिंग जी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. म्हणूनच प्रत्येक राज्याचा लँड सिलिंग जो ऍक्ट असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे, हे पहिले डोक्यात ठेवायचं आहे. नाही तर संपूर्ण भारतासाठी लँड सिलिंग एकच असेल असं नाहीये. प्रत्येक राज्य सरकारने ते त्यामध्ये थोड्याफार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस करून स्वतःच्या राज्यामध्ये अप्लाय केलेलं होतं. बरोबर. म्हणून बघा, हे तर पर्याय सरकारने केलेलं आहे जमीन सुधारणांमध्ये. बरोबर, म्हणजे पहिलं तर बरोबर आहे. दुसरं बघा, पहिल्या पंचवार्षिक योजना कालावधीत सर्व राज्यांमध्ये कमाल मर्यादा कायदे पारित करण्यात आले. सर्व, इथं लक्षात घ्या कोणता शब्द आला मित्रांनो, सर्व राज्यांमध्ये. बरोबर. त्यामुळे हा प्रश्न झालेला आहे चुकीचा, कारण की भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये कमाल मर्यादा कायदा म्हणजेच लँड सिलिंग ऍक्ट पारित करण्यात आलेले नव्हते. आणि इथं पण स्पेसिफिक म्हटलेलं आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेत, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हटलेलं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्टिक्युलर म्हटलेलं आहे. म्हणून इथं सर्वच म्हटलेले, सर्वच राज्य म्हटलेले आहेत. म्हणून हा प्रश्न काय झालेला आहे, चुकीचा झालेला आहे. मग असे कोणकोणते राज्य होते ज्यांच्यामध्ये लँड सिलिंग ऍक्ट पारित झालेले नव्हते, ते आपण आता याच्या स्पष्टीकरणामध्ये पाहून घेऊया. जसं बघा, बहुतांश राज्यांमध्ये कमाल मर्यादा कायदे करण्यात आलेले होते, परंतु ईशान्येकडील राज्यांमध्ये कमाल मर्यादा कायदे केले गेले नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ही लँड सिलिंग ऍक्ट करण्यात आलेले नव्हते. बाकी बहुतांश राज्यांमध्ये लँड सिलिंग ऍक्ट लगेच लागू करण्यात आलेला होता पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान. समजलं. म्हणून इथं म्हटलं ना की सर्वच राज्यांमध्ये लागू केलं, मग सर्वच राज्य नाही, ईशान्येकडची जी राज्य आहेत भारताची त्यांच्यामध्ये लँड सिलिंग कायदा पारित करण्यात आलेला नव्हता. ओके, समजलं. हे पुढे जाऊया. इथं दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, भूसंपादन कायद्याबद्दल बाबत खालील गोष्टी जुळवा. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, भूसंपादन कायदा दिलेला आहे. बरोबर. तो कधी पारित झाला, कधी लागू केला, लोकसभेने कधी मंजुरी दिली, राज्यसभेने कधी दिली, राष्ट्रपतीने कधी सही दिली. बरोबर. या संबंधित जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. तर मग आता बघा, पहिलं काय, मग काय आहे की हा जो भूसंपादन कायदा आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो, हा भूसंपादन कायदा 2013चा आहे. भूसंपादन कायदा कधीचा आहे, हा कायदा 2013चा आहे. कधीचा कायदा आहे, भूसंपादन कायदा 2013चा आहे. म्हणजेच साधी सिंपल गोष्ट आहे, हा कधी सादर केला गेला असेल, 2013 मध्येच सादर केला, सॉरी बघा, हा कायदा होता 2013चा. बरोबर. मग हा सादर कधी केला गेलेला होता, तर बघा, हा जो कायदा सादर केला होता हा 7 सप्टेंबर 2011 मध्ये सादर केला गेला. कधी सादर केला गेला, 7 सप्टेंबर 2011 रोजी लोकसभेत सादर केला गेला. त्यानंतर बघा मित्रांनो, राज्यसभेमध्ये हेच विधेयक 4 सप्टेंबर 2013 ला मंजूर करण्यात आलं. हे विधेयक कधी मंजूर करण्यात आलं, 4 सप्टेंबर 2013 ला मंजूर करण्यात आला. आता जर 4 सप्टेंबर 2013 ला मंजूर केला तर 4 सप्टेंबर नंतरच राष्ट्रपतींनी संमती दिलेली असेल. साधी सिंपल गोष्ट आहे. मग राष्ट्रपतींनी संमती कधी दिली, त्याला 2013 मध्ये संमती देऊन टाकली, 27 सप्टेंबर 2013 ला. आणि मग तो लागू कधी झाला, 1 जानेवारी 2014 ला लागू झाला. झालं क्लिअर? झालंय मित्रांनो क्लिअर? तर लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तुम्हाला लक्षात ठेवण्याची काय गरज आहे इथं, की भूसंपादन जो कायदा आहे बघा, भूसंपादन कायदा 2013चा आहे. बरोबर. आणि हा लागू केलेला आहे 1 जानेवारी 2014 ला. बस तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. भूसंपादन कायदा 2013चा आहे आणि हा लागू केला गेलेला आहे 1 जानेवारी 2014 पासून लागू केला गेलेला आहे. बस एवढंच तुम्हाला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, पुढे बघा आता, डॅश डॅश 2013 हा भारतीय संसदेचा कायदा आहे जो भारतातील बाधित व्यक्तींना नुकसान भरपाई देतो, त्यांचं पुनर्वसन करतो. बरोबर. आणि पुनर्वसन मंजूर करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे आणि नियमन जे काही आहे किंवा नियम जे काही आहे ते तो मांडतो.
आणि आत्ताच मी तुम्हाला बोललो बघा मित्रांनो, भूमी अधिग्रहण कायदा, लँड ॲक्विजिशन ऍक्ट, बरोबर, भूमी अधिग्रहण कायदा. भूमी अधिग्रहण म्हणजेच काय, भूसंपादन कायदा. आता तुम्हाला बघतो मित्रांनो, जसा आता समृद्धी महामार्ग गेलं, बरोबर, मग या समृद्धी महामार्गामध्ये ज्यांची ज्यांची शेती गेली त्या शेतकऱ्यांकडनं सरकारने ती शेत जमीन काय केली, संपादित केली, ॲक्वायर केली, बरोबर. समजलं मित्रांनो, यालाच काय म्हटलं आता, भूसंपादन कायदा. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण बघा ना, या कायद्याअंतर्गत आपण काय करतो की जो बाधित व्यक्ती आहे, म्हणजे जो शेतकऱ्याची जमीन त्या समृद्धी महामार्गामध्ये जाणार आहे तो बाधित व्यक्ती झाला, बरोबर. मग त्या बाधित व्यक्तीला आपण काय देतो, या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई देतो, त्याचं पुनर्वसन घडवून आणतो. आणि पुनर्वसन मंजूर करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, जे काही नियम आहे, तो या कायद्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मग त्यासाठी कायदा कोणता आहे, भूसंपादन कायदा, बरोबर. समजलं, कोणता कायदा आहे, भूसंपादन कायदा 2013. आताच आपण याच्याबद्दल चर्चा केली. कधी लागू झाला आता, 1 जानेवारी 2014 पासून. पुढे बघा, जमीन सुधारणांच्या पहिल्या टप्प्यात खालीलपैकी कोणते उपाय समाविष्ट आहेत. आता पहिला टप्पा, जमीन सुधारणांचा जो पहिला टप्पा होता मित्रांनो, की त्यामध्ये आपल्याला मध्यस्थांचं उच्चाटन करणं गरजेचं होतं, की ज्यामध्ये ज्या जुन्या पद्धती होत्या, रयतवारी, महालवारी, जमीनदारी, या पद्धती आपल्याला बंद करणं गरजेचं होतं. म्हणून आपण काय केलं रे मित्रांनो, की मध्यस्थांचं उच्चाटन केलं, या पद्धती बंद करून टाकल्यात. त्यानंतर दुसरं काय केलं आपण, की जमीनधारकांच्या आकारावरील कमाल मर्यादा, म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, सिलिंग ऑन द साइज ऑफ द लँड होल्डिंग. लँड होल्डिंग म्हणजे काय रे मित्रांनो, मी तुम्हाला बोललो की जमीन, आत्ताच आपण बघितलं की पहिल्याच पंचवार्षिक योजनांमध्ये बहुतांश राज्यांनी, ईशान्येकडचे जर राज्य सोडलीत तर बहुतांश भारतातील राज्यांमध्ये लँड सिलिंग ऍक्ट पारित करण्यात आलेला होता, की ज्याच्यामध्ये सरकारद्वारे शेतजमीन एका शेतकऱ्याकडे किती असली पाहिजे किंवा एका कुटुंबाकडे किती असली पाहिजे हे निश्चित करण्यात आलेलं होतं, बरोबर. आणि हे सुरुवातीच्या काळामध्येच घडलं. पहिल्याच पंचवार्षिक योजनेअंतर्गत आपण काय करण्यात आलं होतं मित्रांनो, या ज्या जुन्या पद्धती होत्या या बंद केल्या आणि लँड सिलिंग ऍक्ट काय केलेला होता मित्रांनो, प्रत्येक राज्याने पारित केलेला होता, ठीक आहे. त्यामुळे पहिल्या दोन्ही गोष्टी आपण केलेल्या होत्या. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे मित्रांनो, 1 आणि 2. आणि जमीन सुधारणांचा जो दुसरा भाग होता, त्या दुसऱ्या भागामध्ये पार्ट 2 मध्ये, म्हणजे जसं इथं म्हटलेलं ना भाग 1 पहिला टप्पा, तसा इथं हा हरित क्रांती हा जमीन सुधारणांचा कितवा भाग होता, दुसरा भाग होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कितवा भाग होता, दुसरा भाग होता. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हरित क्रांती घडवून आणली, ठीक आहे. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, तर या जमीन सुधारणा या घटकांवर आपण एवढे क्वेश्चन फॉर्म केलेले होते, बरोबर. उद्या आपण नवीन नागरीकरण, शहरीकरण या टॉपिकवर 15 प्रश्न बघणार आहोत, बरोबर. 15 ते 16 प्रश्न जे काही असतील ते प्रश्न आपण बघणार आहोत, त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत. मग आजच्या लेक्चरची ज्यांना PDF हवी असेल त्यांनी मला व्हॉट्सॲपला, बघा मित्रांनो, व्हॉट्सॲपला, बरोबर, 9657019760 या नंबरला हाय मेसेज करून लँड रिफॉर्म्स मेसेज करायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला लँड रिफॉर्मची जी काही PDF आहे ती तुमच्या व्हॉट्सॲप नंबरला शेअर करून देणार आहे, ठीक आहे मित्रांनो. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरायचं नाहीये. शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ समोर घेऊन येऊ शकतो, ठीक आहे मित्रांनो. थांबूया. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय मित्रांनो.